कापडणे गावात विद्युत तारांच्या घर्षणामुळे 4 एकर ज्वारीचे पीक जळून खाक, हताश शेतकऱ्याची मदतीसाठी आर्त हाक. धुळे तालुक्यातील कापडणे येथे निसर्ग आणि तांत्रिक बिघाड यांच्या दुहेरी अपघाताने एका शेतकऱ्याचे संपूर्ण स्वप्न डोळ्यादेखत राख झाले आहे. शेतावरून गेलेल्या विद्युत तारांच्या घर्षणामुळे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकरी सुरेश भीमराव पाटील यांच्या 4 एकरवरील काढणी केलेले ज्वारीचे पीक, गुरांचा चारा आणि बांधावरील पाईपलाईन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. अवकाळी पाऊस आणि शेतमालाला मिळणारा कमी भाव यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या या शेतकऱ्याचे अंदाजे 2.5 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर तलाठी अनुपस्थित असल्याने कोतवालांनी घटनास्थळी प्राथमिक पाहणी केली. 1.5 लाख रुपये खर्च करून उभे केलेले पीक जळाल्याने हतबल झालेल्या या शेतकऱ्याने स्वतःला अधिक कर्जबाजारी होण्यापासून वाचवण्यासाठी शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी आर्त हाक दिली आहे. माजी पंचायत समिती सदस्य नवल अण्णा पाटील यांच्या उपस्थितीत या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. मी सुरेश भीमराव पाटील, मुक्काम पोस्ट कापडणे, तालुका जिल्हा धुळे. हे क्षेत्र 4 एकर क्षेत्रामध्ये मी यावर्षी ज्वारीची लागवड केलेली होती. ते हे क्षेत्र माझ्या मिसेसच्या नावावर आहे, प्रतिभा सुरेश पाटील. तर ही ज्वारी कालच कापली मी आणि आज गॅप देऊन उद्या लावणी करणार होतो. परंतु तोपर्यंत हे MSBची लाईन गेल्यामुळे इथं पक्षी बसल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं व इथं दुपारी 12-12:30ला गुल पडला आणि माझी संपूर्ण ज्वार जळून खाक झाली. मला शेजारच्या माणसाने फोन करून सांगितलं की तुमची सर्व ज्वार जळते बुवा. मी इकडे तिकडे फोन लावला, तोपर्यंत माझी ज्वार पूर्ण 100% जळून खाक झाली होती. मी यावर्षी कर्ज काढून कमीत कमी 1.5-2 लाख रुपये 4 एकरला खर्च केलेला होता, सर्व खत वगैरे धरून, बियाणं, निंदणी, टुपणी, कोडपणी. तर मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं. बिघ्याला 25 पोती धरले तरी मला 100 पोती ज्वार होणार होती आणि आज 2000चा भाव बी धरला तरी मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं. आणि चारा माझ्याकडे गाई आहे, चारासुद्धा माझ्याकडे बिलकुल 1 मूठभर बी चारा शिल्लक राहिलेला नाही. तर मी जीवन कसं जगायचं आता? तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन मला काय भरपाई मिळेल रीतसर ती भरपाई द्यावी ही विनंती